आता कमळ अतिशय जोमानं या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये फुललेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. हेच मी सांगितलं. वेगळं काहीतरी सांगा. तुमचा पक्ष वेगळा होता. हे हा पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारचा माढा तालुक्याचे विद्यमान म्हणजे माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केले. 350 पावणे 400 किलोमीटरवर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला. त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसायला. सर, तुम्ही गेल्या अनेक वर्ष 3 वेळेस आमदार होतात. त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला. निष्ठेने तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण असं की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही, इंटरफेअर करत नाही. मग असं काय झालं की पक्ष बदलाचा निर्णय? आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्तच राहिली नाही पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपणही बेशिस्त व्हायचं का? आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यासारखे शिस्तप्रिय माणसं म्हणून करता आम्ही अजितदादा बरोबर गेलो. पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर असला तरी हा बेशिस्त झालाय पक्ष. आणि ही जर पक्ष अशाच प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाहीत अशी परिस्थिती होईल. उमेश पाटलांना जिल्हाध्यक्ष केलेलं कोण मी ओळखत नाही. मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही. माझा मतदारसंघच ओळखत नाही. मी द्या सोडून. त्यामुळे त्याच्यावर नो कॉमेंट्स. पाटील साहेब, यशवंत माने यांचा पराभव तुम्हाला फार जिव्हारी लागत होता. काय घडलं होतं त्या दरम्यान? त्याचं मी विश्लेषण असं करतो की माझे वडील तो आमदार होते. आमच्या घरी 40 वर्ष सत्ता होती आणि मग इतके वर्ष सत्ता असल्यानंतर माणसाला निगेटिव्ह वोटिंग होत असतं. आणि यशवंत माने हे आमदार होते परंतु त्या तालुक्यातलं सगळं जडणघडण आमचं कुटुंब करतं. त्यामुळं आमच्यावर नाराजी म्हणून निगेटिव्ह वोटिंग म्हणून यशवंत मानेला तिथं पराभव पत्करावा लागला. याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही. अतिशय चांगलं काम यशवंत मानेने आमच्या तालुक्यामध्ये केलं होतं. त्यावेळेला अजितदादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला दिला होता. परंतु केवळ मला माझ्या निगेटिव्ह वोटिंग जसं अनेक लोक दिग्गज पडले जातात निगेटिव्ह वोटिंगमध्ये तशा प्रकारे निगेटिव्ह वोटिंगमध्ये आम्हाला पराभव करावा. फडणवीसांनी सोलापुरामध्ये करेक्ट कार्यक्रम घडवून आणलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी. देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये जे काही मातबर नेते होऊन गेले यशवंतराव चव्हाण मी त्यांना डोळ्यानं पाहिलेलं आहे. वसंतदादा पाटील, पवारसाहेब हे जे दिग्गज नेते होऊन गेले किंवा पवारसाहेब आहेत की ज्यांना महाराष्ट्राची तब्येत सगळी माहिती होती. महाराष्ट्रामध्ये विदर्भाला काय लागतं, कोकणाला काय लागतं, पश्चिम महाराष्ट्राला काय लागतं, खानदेशाला काय लागतं आणि त्याचा अभ्यास होतो. त्याचं आता नेतृत्व या राज्यामध्ये देवाभाऊ आहेत. आणि म्हणून करता देवाभाऊ हे महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणारं आणि दूरदृष्टी असणारं असं नेतृत्व आहे. त्यामुळं त्यांनी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे, जिथं आपला पक्ष कमी वाटतोय किंवा जिथं पक्षामध्ये कमतरता वाटते तिथं त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला असेल आणि आम्ही त्यांच्या त्या कार्यावर प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोलापूर जिल्हा भाजपमय झालेला दिसेल असं तुम्ही शब्द दिले. हो 100%. तो मी शब्द दिलाय म्हणजे वैयक्तिक राजन पाटील म्हणून नव्हे. पक्षानं गेल्या 15 वर्षामध्ये त्या जिल्ह्यामध्ये केलेलं काम देवाभाऊवर आकर्षित झालेला त्या जिल्ह्यातील कार्यकर्ता नेते मंडळी या सगळ्यांच्या ताकदीवर मिळून हा जिल्हा
भारतीय जनता पक्ष मन होईल असं मी सांगितलं तुम्हाला, ते होणार आहे. आज फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम तर घडवून आणलेला आहे, पण आगामी काही काळामध्ये टप्पा 1 आणि टप्पा 2 परत मोठा कार्यक्रम होईल हो, असं बोललं जात आहे. सोलापूर जिल्ह्यात आणखीन लोक आहेत. थोडं सविस्तर सांगा, थोडं खुलवून सांगा. नाही, तुम्हाला माहितीच आहे, रोज टीव्हीवर न्यूज येतात, त्यामुळं त्यांचाही प्रवेश होणारच आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये माणसं उभा करायला, कर्तृत्वान माणसं उभा करायला सुद्धा मिळणार नाही इतरांना, एवढे मी तुम्हाला शब्द देतो. शेवटचा प्रश्न आहे, व्यासपीठावरती तुमचा प्रवेश जेव्हा झाला किंवा नंतर माड्याचे काही लोक आले, माडा मतदारसंघाचे रणजित सिंह दादा, या दरम्यान तुम्हाला साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न झाला, नेमका काय किस्सा होता थोडं सांगा. अहो, साईडला नाही, राजन पाटलांना कोण साईड नाही साईडला बिलला नाहीये. कारण तिथं रणजित शिंदे माढा तालुक्याचा तरुण नेता आणि त्याचा बंधू विक्रम शिंदे, या दोघांना तिथं कधीही नेत्याच्या जवळ जनता प्रवेश त्यांना उभा करायला लागतो, म्हणून करता त्या दोघांना तिथं उभा करता मी साईडला गेलो. मेहरबानी करून आता तुम्ही काय बत्ती लावू नका.